तर मी आलेले आहे माझ्या गावी, म्हणजे खामगावला माझ्या सासरी आलेले आहे. तर तुम्हाला सकाळचं थोडंसं व्ह्यू दाखवते. सकाळी जे आमच्या अंगणात आहे ना झेंडूची झाडं लावलेली आहेत ना, मस्त असे छोटे छोटे झेंडू आलेले आहेत आणि खूप सकाळचं खूप वातावरण खूप छान असतं. मग मस्त असे आहे ना मी, आणि धुकं पण पडले, तुम्ही बघू शकता धुकं पडलं होतं. सूर्य तर इथं दिवस पण उगवला होता. मस्त असं धुकं पडलं होतं. खूप छान वाटत होतं वातावरण इथलं. त्यानंतर माझं आवरायचं आहे, अजून माझं आवरायचं आहे, सम्राटचं आवरायचं आहे. अजून त्यानंतर मग बाकीचं पण आवरायचं बाकी आहे माझं. त्यानंतर माझी अंघोळ झाली. त्यानंतर अंघोळ झाली तर लगेच देवपूजा करून घेतली. आणि हा गुरुवारचा संध्याकाळचा व्हिडिओ आहे, म्हणजे शुक्रवारचा व्हिडिओ आहे हा. शुक्रवारी ना सकाळची देवपूजा करत होती, कारण की आई लागली होती दुसऱ्या कामाला, दूध आणायला गेले होते आई, त्याच्यामुळे म्हणल्या देवबत्ती करून घेतो. मग देवबत्ती करत होते मी, इकडं दिवा लावून घेतला, धूप लावली, अगरबत्ती लावली. हे रात्री आईने ना नैवेद्य दाखवलं होतं ते. त्यानंतर सकाळ सकाळ झालं आमचं चालू आहे नाश्त्याचं काम, मुलांचं चालू झालं. आईने ना अंडी उकडायला टाकली होती ना, तेच मुलांना देत होते आई सोलून. 4 अंडी उकडायला टाकली होती, 2 मुलांसाठी आणि 2 आहे ना आजींसाठी आणि पप्पांसाठी होते. त्यानंतर बघा आमचा नंद्या कसा बसला होता पुढे येऊन, म्हणजे आई आजीपाशी बसला होता तो. त्यानंतर माझं आवरून घेतलं मी, लागले माझ्या स्वयंपाकाच्या कामाला. रोजचंच असतं माझं तेच स्वयंपाकाचं काम, तेच करत होते मी पण. त्यानंतर मी माझ्या स्वयंपाकाला लागले. इथं चहा ठेवला, साईडला दूध तापायला ठेवलं होतं, दूध आणलं होतं आईने, मग दूध तापायला ठेवलं. त्या तिकडं सगळ्यांसाठी चहा ठेवला. चहा खारी किंवा चहा बिस्किट खातात मुलं सकाळच्या टायमिंगला, त्यांना भूक लागते, त्याच्यामुळे हेच चालू असतं त्यांचं. त्यांचं चालू होतं बाकीच्यांची आवरावरी करायचं, कोण अंघोळ करायला गेलं तर, कोण काय करत होतं. सम्राट परी हे तर दोघं खेळत होते. इकडं आलं त्याला दिवस पुरत नाही, रात्र पुरत नाही. त्यानंतर माझं दूध तापून झालं होतं, इकडे चहा पण आपला झाला होता रेडी. त्यानंतर सम्राटचं परीचं आवरून घेतलं मी, त्यांना दोघांना अंघोळ घातली. आणि त्या दोघांचं पण आवरून झालं होतं मस्त असे ना, अंघोळ बिंघोळ घालून कपडे घालून झाले त्यांना. आणि ह्या मॅडमने तोच ड्रेस घातला होता, कारण की तिला इतका ड्रेस आवडला, ती काढतच नव्हती ड्रेस. तिला म्हटलं मी काढ पिल्लू व्हायला दुसरा ड्रेस घाल, पण तिला तीच घालायचं होतं, त्याच्यामुळे ती काढतच नव्हते. तर जाऊ दे, हे परीचं चाललंच असतं, म्हणजे मुलांचा राडा चालूच असतो दिवसभर. त्यानंतर आहे ना आजीने मला मिरची ना कापून दिली होती, तर त्यांना शेंगदाण्याचा कूट भरून दिला होता आणि इकडे लसूण पण चेचून दिला होता, कारण की मिरची तळून करणार होती. त्यांचा जिरा राईस केला होता इकडं मी, म्हणजे जिरा भात केला होता आपला सिंपल असा. त्यानंतर तिकडे ना भाकरी झाल्यानंतर म्हणजे लगेच त्याच तव्यामध्ये ना मिरची भाजून घेतली, लसूण टाकून. पहिले मिरच्यात म्हणजे तेल टाकून भाजून घेतलं, तेल मीठ टाकून. त्यानंतर लसूण टाकला मस्त असा, त्यात त्यांना मस्त परतून घेतलं छानपैकी. खूप छान लागतं, असं ठेचा पण म्हणू शकता किंवा तळलेली मिरची पण म्हणू शकता. खूप छान लागते खायला पण, म्हणजे ना कधी भाजी नसेल ना तर हे खाल्यानंतर तरी भाजी चव, म्हणजे तोंडाला चव येते. त्यानंतर सिंपल असं आमच्या आजीला, म्हणजे घरात ना सगळ्यांनाच आवडते अशी मिरची. मग कधी-मधी बनवतात अशीच. मग आजीने दिलं होतं, आजी म्हणली बनव माझ्यासाठी, मी पण खाईन. मग आम्ही सगळ्यांनीच खाल्ली मिरची. असा गेला आजचा दिवस गावाकडचा. आवडता लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. इंस्टा